आज आमच्या गावातील देशमुख परिवार लग्न सोहळा उरकून आम्ही घरी जात असताना शिरूर नगर बायपासवर आमचे मित्र म्हणजे गाववाले संदीप शेठ जांभळे यांनी बघा एक नवीन व्यवसाय इथं चालू केलेला आहे. आता त्या व्यवसायासाठी आम्हाला उद्घाटन प्रसंगी जाता आलं नाही, परंतु आज आम्ही आवर्जून यांची भेट घेण्यासाठी इथं आलो आहे. पहा, तर सुंदर असं एक अभिरुची नावाचा डोसा ह्या पद्धतीचं नवीन हॉटेलचं त्यांनी इथं नियोजन केलेलं आहे. तर खरोखर अशी फार सुंदर असं नगर हायवे रोड टच बघा, हे सुंदर असं त्यांनी इथं नियोजन त्यांच्या हॉटेलचं चालू आहे. तर खरोखरच त्यांचे ते हॉटेलची व्यवस्था पाहून मन असं भारावून गेलं. पहा, संपूर्ण अगदी स्वच्छ आणि सुरक्षित असं बघा ते हॉटेलचा व्यवसाय त्यांनी इथं चालू केलेला आहे. शेठ संदीप शेठ जांभळे यांचे कारेगाव इथं पण MIDC त्यांचा वर्कशॉप आहे आणि हा नवीन व्यवसाय इथं पहा त्यांनी चालू केला आहे. तर खरोखर त्यांचे व्यवसायाचं फार कौतुक करावं तेवढं थोडे. सगळं अगदी टापटीप आणि व्यवस्थित असं हा व्यवसायाचं नियोजन त्याचं आहे. पहा, तर हे आमचे पूर्वीचे अगदी आमचे एकत्र जोडीदार आहेत. पाहते साऊथ इंडियन जयसिंगकर इंडियन सगळे संतोषराव यांना पदार्थ आम्ही सर्व मिळून काय हॉटेलची म्हणजे खास म्हणजे पाहणी करण्यासाठी इथं आलो. खरोखर सुंदर असं त्यांनी एक शिरूरमध्ये त्यांचं स्थान निर्माण केले. पहा, तर सुंदर असं नियोजन बघा त्या हॉटेलचं आहे. जांभळे परिवार म्हणजे आमचे मामाचे कळंतवाडीचे मामाच आमचे लागतात ते. तर ते परवा त्यांचा एक देवदत्त लग्न सोहळा झाला. त्या सोहळ्यासाठी पण आम्ही उपस्थित होतो बा त्यांच्या. तर आणि खरंच म्हणजे सुंदर आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. आलो पा, तुम्हाला खरोखर त्यांचा व्यवसाय इतका सुंदर असा व्यवसाय आवडलं. नक्कीच ते यशस्वीपणे ते करतायत. पास काय म्हणता? काही आमचे महेश काका पण ते हे त्यांचे पण असे 2 व्यवसाय आहेत. पहा, रांजणगाव आणि कारेगाव इथं. तर असं एकमेकांचं मार्गदर्शन करून हा असे व्यवसाय चालतात. काही अडचणी हे ते कारण यांचे पण काकांचे पण रोडलाच हॉटेल आहेत. पहा, हे आमचे गावचे उद्योजक संदीप शेठ जांभळे, तर यांचे बरेचसे उद्योग आहे. त्यांचे MIDC मध्ये पण त्यांचं फॅब्रिकेशन वर्क आणि इथं सुंदर असं त्यांनी बघा हॉटेलचं नियोजन केलं. बा, आज आमची इथं प्रथमच येण्याचा योग आला. बा, इथं खरंच हे म्हणजे अगदी सुंदर असं म्हणजे त्यांचं नियोजन इथं हॉटेलचं केलं बा त्यांनी. तर असं म्हणजे काहीतरी म्हणजे प्रसन्न वातावरण वाटलं बघा इथे येऊन आम्हाला. खरोखर म्हणजे आमचे काहीतरी गाववाले काहीतरी करतात बाहेर, हे असं मला एक अभिमान नाही आम्हाला यांचा. धन्यवाद.